नमस्कार मुलांनो, मागे आपण काही भाग शिकलो होतो. तो म्हणजे असा होता की आपण अलंकार हे बघितले होते. आता आपण वाक्य म्हणजे शब्दांचा अर्थपूर्ण समूह असतो हे आपण पाहणार आहोत. वाक्यात जे शब्द येतात ते त्याच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे नेहमीच येत असतात. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात काही बदल करावा लागतो. तर वाक्य म्हणजे काय की वाक्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचा बोध होत असतो, अर्थ समजत असतो, त्यामुळं आपण त्याला वाक्य असे म्हणतो. तर वाक्यामध्ये बघा, जसं शिक्षक, राजू, वर्ग, शिकव असे शब्द एकापुढं एक आलेले आहेत. तर असे शब्द जर एकापुढे एक आले तर त्यांचा काहीच आपल्याला अर्थपूर्ण बोध होत नाही. या शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणता येत नाही. तर शिक्षकांनी राजूला वर्गात कविता शिकवली. अशा प्रकारे अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी त्या शब्दांमध्ये बदल करावा लागतो. शिक्षक हा शब्द आहे, राजू हा शब्द आहे, वर्ग हा शब्द आहे आणि शिकव हा शब्द आहे. पण नुसतं शिक्षक, राजू, वर्ग आणि शिकव असं म्हटलं तर काहीही बोध होणार नाही. तर तेच आपण शिक्षकांनी राजूला वर्गात कविता शिकवली. जर आपण असं म्हटलं तर शिक्षकांनी राजूला वर्गात कविता शिकवली असं म्हटलं तर आपल्याला त्या वाक्याचा पूर्णतः बोध होतो, म्हणजे ते वाक्य आपल्याला समजतं. आता हे जे वाक्य आहे आपण जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेस काय होतं बघा. त्यावेळेस असं होतं की वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी आणि क्रियापदाशी असलेला संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात बदल किंवा विकार करावा लागतो. तर असे वाक्य अर्थपूर्ण बनतं. आपल्याला शब्दांच्या जाती माहितीच आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्द आहेत आणि अविकारी आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. तर वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध असतो. नामाचा सर्वनामाशी, सर्वनामाचा क्रियापदाशी किंवा विशेषणाशी संबंध असतो. हा संबंध त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो. त्यांच्या जे शब्द आहेत त्याच्या स्वरूपामध्ये बदल केल्यानेच वाक्य अर्थपूर्ण बनते. तर हे वाक्य जेव्हा अर्थपूर्ण बनते तेव्हा ते आपल्याला समजायला सोपे जाते. नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंधाच्या विकाराने दाखवले जातात आणि त्या विकारांनाच विभक्ती असे म्हणतात. की क्रियापदाशी नामाचा, सर्वनामाचा कसा संबंध आहे हे काही विकारांनी दाखवले जातात. आता हे विकार कोणते हे मी तुम्हाला शिकवणारच आहेत. तर या विकारांना काय म्हणतात? विभक्ती असे म्हणतात. या विकारांना विभक्ती असे म्हटले जाते. आता ही विभक्ती बघा म्हणजे काय असते. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जे अक्षर जोडतात त्याला विभक्ती प्रत्यय असं म्हणतात. आता शिक्षक आपण म्हटलं शिक्षकांनी, तर नी हा प्रत्यय त्याला जोडला. राजूला ला हा प्रत्यय जोडला. वर्गात त हा प्रत्यय जोडला. तर हे सगळे विभक्ती प्रत्यय आहेत आणि हे विभक्ती प्रत्यय आता आपण शिकणारच आहोत. आता हे विभक्ती प्रत्यय बघा कसे आहेत. त्याचे एकवचनी रूप असते व अनेकवचनी रूप असते. तर हे बघा कुठले आहेत विभक्ती प्रत्यय आहेत. प्रथमा म्हणजे नाम, कुठलंही नाव. दुसरा आहे द्वितीया, मग आहे तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. त्याचा एकवचनी प्रत्यय. आता जसं मी तुम्हाला म्हटलं शिक्षकांनी, म्हणजे आपण त्यांना शिक्षकाने नाही म्हटलं, शिक्षकांनी म्हटलं म्हणजे अनेक वचन आलं. म्हणजे नी हे कुठं आलं आहे. नी आपल्याला इथे दिसत आहे. नी ही ईशी. तर नी ही ईशी म्हणजे कुठं येते? तृतीयामध्ये येते. तृतीया अनेकवचनी प्रत्यय आहे. तर शिक्षकांनी राजूला, ला कुठे आला आहे? सला ते. राजू हा एकच आहे म्हणून द्वितीया एकवचनी प्रत्यय लागलेला आहे असं आपण म्हणणार आहे. तर प्रथमाची एकही प्रत्यय नाही. द्वितीयाला आहे तो सलाते, सलानाते. तृतीयाला प्रत्यय आहे ने ईशी, निही ईशी. चतुर्थीला परत तोच प्रत्यय आहे सलाते, सलानाते. पंचमीला प्रत्यय आहे ऊन, हून. म्हणजे आज राजू गावाहून आला.
गावाहून. हून हून म्हणजे पंचमी हा पंचमी ही विभक्ती. षष्टी आहे चा ची चे, मुलांचे मुलांची, तर मुलांच्या हे काय झालं षष्टी एकवचनी प्रत्यय किंवा अनेकवचनी प्रत्यय. सप्तमीला आपण म्हणणार आहोत त इ आ, वर्गात. वर्गात असा आपण सप्तमीला एकवचनी प्रत्यय किंवा अनेकवचनी प्रत्यय त इ आ लावतो. आणि संबोधनमध्ये नो. नो म्हणजे काय? मुलांनो, विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो, त्याच्यानंतर गुरुजींनो, असं जेव्हा आपण म्हणजे अनेकांना आपण संबोधतो, जेव्हा आपण अनेकांना आवाज देतो, संबोधन करतो, बोलतो, त्यावेळेस आपण अनेकवचनी प्रत्यय लावतो. तो अनेकवचनी प्रत्यय असतो नो. नो हा प्रत्यय लावला जातो. तर तुम्हाला विभक्ती कळायची असेल. विभक्ती आहे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन. एकवचनी प्रथमाला एकही प्रत्यय नाही, द्वितीयाला सलाते, सलानाते, चतुर्थीला पण तोच आहे सलाते, सलानाते. हा जो चार्ट आहे, तक्ता आहे, हा तुम्हाला पाठ करावा लागेल तरच तुम्हाला हे लक्षात राहील. तृतीयाला आहे नेईशी, निहीशी. पंचमीला आहे उन्हून. षष्टीला आहे चाची चे, चेचाची, चाची चेचा, चाची चेचा. सप्तमीला आहे त इ आ, त इ आ. आणि संबोधनला आहे नो, जो मी तुम्हाला शिकवलाच आहे, आत्ताच शिकवला आहे. आता विभक्ती म्हणजे काय? तर विभक्ती म्हणजे बघा, आईने अशोकला घड्याळ दिले. आईने, ने. आता ने हा कुठे आलेला आहे बघा, आपण मागेच पाहिलेला आहे. ने, ने हे तृतीयामध्ये आलं आहे. तर आई ही एकटीच आहे म्हणून एकवचनी प्रत्यय आहे. आईने राजूला, ला म्हटलेला आहे, ला आहे द्वितीयामध्ये. राजू ही एकच आहे, तर एकवचनी प्रत्यय द्वितीया म्हणता येईल आपल्याला. तो म्हणजे अशा प्रकारे आईने अशोकला, अशोकला, ला म्हणजे एकवचनी द्वितीया किंवा चतुर्थी हा प्रत्यय लावता येईल. आईने अशोकला घड्याळ दिले. ने हा तृतीया एकवचन आहे आणि ला आहे द्वितीया किंवा चतुर्थी एकवचन आहे. तुम्ही द्वितीयाही लिहू शकता आणि किंवा चतुर्थीसुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतर मुलांनी शिक्षकांच्या आज्ञा पाळाव्यात. इथे नी आहे आणि चा आहे, तर नी आणि चा. तर मुलांनी, नी म्हटल्यानंतर बघा काय बरं येईल मुलांनो, ते अशा पद्धतीने येईल. मुलांनी म्हणजे तृतीया अनेकवचन आणि शिक्षकांच्या, शिक्षकांच्या, चाची चे, चे चाची, शिक्षकांच्या अनेक आहे शिक्षक म्हणून चा हे षष्टी अनेकवचन येणार आहे. तुम्हाला तो तक्ता पाठ करावा लागेल तरच तुम्हाला तो लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आजी देवळात गेली. त हा सप्त इ आ, त इ आ, सप्तमी येणारे. आजी हे प्रथमा आहे म्हणजे आजीला कुठलंही बघा प्रत्यय लागलेला नाही आहे म्हणून आजी हे प्रथमा एकवचन असेल. आणि देवळात, त म्हणजे सप्तमी एकवचन असेल, कारण तला सप्तमी आहे आणि देवळांमध्ये नाही म्हटलेलं आहे, तर देवळात म्हटलेलं आहे म्हणून सप्तमी एकवचन असणार आहे. पुढे आपण पाहतो मनुष्यास मिळालेला समान अधिकार. स बघा, सलाते, सलानाते म्हणून मनुष्यास. स म्हणजे चतुर्थी एकवचन आणि मिळालेला, ला म्हणजे द्वितीया एकवचन. तुम्ही इथे मनुष्यासला द्वितीया एकवचनसुद्धा लिहू शकता आणि मिळालेला चतुर्थी एकवचनसुद्धा लिहू शकता, कारण द्वितीया आणि चतुर्थीमध्ये एकच प्रत्यय आहेत, ते म्हणजे सलाते, सलानाते असे प्रत्यय दिलेले आहे. मुलांनो वर्गात शांत बसा. मुलांनो, नो म्हटलं आहे, नो म्हणजे संबोधन आलं बघा. तर मुलांनो, नो म्हणजे संबोधन. संबोधन हे अनेक वचनामध्ये येतं, एक वचनामध्ये येत नाही. वर्गात, त इ आ म्हणजे सप्तमी, त इ आ वर्गात, त म्हणजे सप्तमी एकवचन.
शांत बसा. अशा पद्धतीने तुम्हाला मी इथे चार्ट दिलेला आहे. बघा इथे दिलेलं आहे खोलीत, खोलीत दिलेलं आहे म्हणजे सप्तमी अनेकवचन, अभ्यासाला षष्टी एकवचन, आम्हाला षष्टी एकवचन, मुलांनो संबोधन अनेकवचन, शाळेत सप्तमी अनेकवचन, भावनेने नेईशी नेहीशी तृतीया एकवचन, रमेशचा म्हणजे चाचीचे चेचाची म्हणून षष्टी एकवचन, मित्रांशी तृतीया अनेकवचन, फळांच्या षष्टी अनेकवचन, खिडकीतून ऊनहून पंचमी एकवचन. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रत्यय आणि विभक्तीचे प्रकार पाठ करावे लागतील, तरच तुम्हाला ते व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने येणार आहे. हा जो तक्ता आहे विभक्तीचा तक्ता आणि आत्ता समोर दिलेला तक्ता, हे दोन्ही तक्ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. अशा प्रकारे आज आपण विभक्ती म्हणजे काय आणि विभक्तीचे एकवचनी प्रत्यय व अनेकवचनी प्रत्यय शिकलेलो आहे. हे विभक्ती प्रत्यय तुम्हाला पाठ करावेच लागतील, तरच तुम्हाला विभक्ती म्हणजे काय आणि विभक्तीचे प्रत्यय लक्षात येणार आहेत. तर हे तुम्ही पाठ करायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. या विभक्तीवरच अनुसरून अजून एक आपल्या व्याकरणाचा भाग आहे, तो म्हणजे सामान्य रूप. हे सामान्य रूप मी तुम्हाला पुढच्या वेळेस शिकवणारच आहे. तर हे सामान्य रूप आपण विभक्ती आल्यावरच शिकू शकतो. म्हणून तुम्हाला विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय लक्षात ठेवणं गरजेचे आहे. विभक्ती आहेत प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमाला एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय नाही. संबोधनला फक्त अनेकवचनी प्रत्यय आहे, तो म्हणजे नो. द्वितीया आणि चतुर्थीला आहे सलाते, सलानाते. त्याच्यानंतर तृतीयाला आहे नेईशी, निहीईशी. पंचमीला आहे उन्हून. षष्टीला आहे चाचीचे, चेचाची. आणि सप्तमीला आहे तइआ, तइआ. हे अशा पद्धतीने विभक्तीचे एकवचनी प्रत्यय व अनेकवचनी प्रत्यय तुम्हाला पाठ करायचेच आहे व जेणेकरून तुम्हाला सामान्य रूप अगदी सहजतेने लक्षात येईल. धन्यवाद.